इंटरनेटचे दरवाजे सामान्य जनतेसाठी खुले झाल्याने गेल्या काही दशकात पुनर्जन्म या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. खूप माहिती गोळा झाली आहे. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अनेक माणसांचे इंटरव्ह्यू आता यूट्यूबवर पाहता येतात. या संदर्भातील महत्त्वाचे काम डॉक्टर इयान स्टीव्हन्सन यांनी केले आहे. पुनर्जन्मासंबंधातील अनेक देशातील माहिती त्यांनी गोळा केली. भारत, लेबॅनन, तुर्की, थायलंड, ब्रह्मदेश, श्रीलंका अशा अनेक देशात जाऊन त्यांनी संबंधितांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या घटनांची खात्री करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जगभरात प्रवास करून 3000 मुलांची माहिती त्यांनी गोळा केली. या विषयावर त्यांनी 16 पुस्तके व शेकडो शोधनिबंध लिहिले आहेत. मानवी व्यक्तिमत्वात असे काहीतरी असते की जे मृत्यूबरोबर नाहीसे होत नाही. ऊर्जेचा तो स्रोत नेमका काय आहे याचे आकलन विज्ञानाला अजून तरी झालेले नाही. स्टीव्हन्सन सायकियाट्री या विषयात तज्ज्ञ होते. पूर्वीच्या जन्मातील काही भावना, स्मृती या जन्मातही सोबत राहत असतात. त्यांनी ज्या मुलाखती घेतल्या त्यातील बऱ्याच मुलांच्या बाबतीत आधीच्या जन्मात त्यांचा मृत्यू अपघाताने झाला होता. गतजन्मात ज्या ठिकाणी इजा झाल्या होत्या या जन्मात त्या ठिकाणी जन्मखून म्हणून त्या आढळतात. जन्मखुणा आणि पूर्वजन्मात झालेल्या इजांचा जवळचा संबंध असतो. या संबंधातील एक संशोधित शोधनिबंधही त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात वाचला होता. थायलंडमधील एका माणसाला त्याचा पुनर्जन्म आठवत होता. त्याचा मृत्यू डोक्यावर गोळी लागल्याने झाला होता. त्या माणसाच्या डोक्यावर त्याच जागी जन्मखूण आढळली. ही खूण त्या माणसाला दिसणे शक्य नव्हते. श्रीलंकेतील पूर्णिमा एकनायके, लेबॅननमधील सुजन, भारतातील शुक्ला गुप्ता अशा अनेक केसेसच्या सत्यासत्यतेचा तपशील त्यांनी शोधला. भोपाळमधील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर स्वर्णलता तिवारी यांना त्यांचे 2 पुनर्जन्म आठवतात. डॉक्टर स्वर्णलतांचा सध्याचा जन्म जीवन सुखाचे असूनही कटनीतील पूर्वजन्मीच्या नातेवाईकांशी त्या संबंध ठेवून आहेत. त्यांनी बदायूं जिल्ह्यातील प्रमोद शर्माच्या पुनर्जन्मातील आठवणी तपासल्या. ही केस डॉक्टर विद्या दोरोक यांच्या पुनर्जन्म मिथ्य की तथ्य या पुस्तकात तपशिलात देण्यात आली आहे. ती मुळातून वाचा. 6 वर्षाचा प्रमोद ज्या आठवणी सांगतो त्यावर आपला विश्वास बसत नाही. पुनर्जन्म या कल्पनेविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आहे. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कितीतरी जणांनी केला आहे. इंटरनेटवर तशा शेकडो केसेस पाहता येतात. पूर्वजन्मातील प्रसंग सांगणारे बरेच व्हिडिओ आज यूट्यूबवर उपलब्ध आहेत. अनेक माणसे ते पाहत असतात. असे काही प्रसंग, गतजन्मातील माहिती सांगणाऱ्या मुलांच्या कथा काही माणसांना माहीत असतात. दुर्दैवाने त्या साऱ्या नोंदवून ठेवल्या जात नाही. त्याचा तपशील नेटवर किंवा योग्य जागी पाठवला जात नाही. भारतीय माणसे डॉक्युमेंटेशनमध्ये कमी पडतात हेच सत्य आहे. ज्या विषयात आपल्याला फार काही कळत नाही पण ज्याविषयी मनात कुतूहल मात्र आहे त्यावर संवाद हवा, संशोधन व्हावे असे आपल्यालाही वाटत असेल असे मानतो. धन्यवाद.